बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक हिरा गमावला, पण त्यांनी मागे ठेवलेला अभिनयाचा वारसा आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. 70च्या दशकापासून ते 2019 पर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक पिढ्यांचे मंथन जिंकले. ऋषी कपूर हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि प्रामाणिक स्वभावासाठी देखील ओळखले जात. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनातील अशा काही खास गोष्टी आणि किस्से जाणून घेऊया जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. बॉलिवूडचे खरे चॉकलेट हिरो दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. पहिला किस्सा, चिंटू नावाचा तिरस्कार. संपूर्ण जग ऋषी कपूर यांना प्रेमाने चिंटूजी म्हणून ओळखत असे, पण तुम्हाला माहिती आहे का, खुद्द ऋषी कपूर यांना त्यांचे हे टोपण नाव अजिबात आवडत नव्हते. त्यांनी एकदा सोशल मीडियावर व्यक्त केले होते की पालकांनी आपल्या मुलांचे असे टोपण नाव कधीही ठेवू नये. या नावामुळे ते थोडे त्रस्त असायचे. तरीही 2009 मध्ये त्यांनी चिंटूजी नावाच्या एका चित्रपटात काम केले, जो त्यांच्या याच प्रतिभेवर आधारित. दुसरा, गाण्यांची आवड असूनही नावडती गाणी. ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेली बहुतांश गाणी एव्हरग्रीन ठरली. त्यांची लिप सिंकिंगची क्षमता इतकी जबरदस्त होती की पडद्यावर ते स्वतःचे गाणे गात आहेत का काय असं वाटलं. मात्र गंमत म्हणजे ज्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले त्यातील अनेक गाणी ऋषीजींना वैयक्तिकरित्या फारशी आवडलीच नाही. प्रेक्षकांच्या पसंतीची गाणी आणि त्यांची स्वतःची आवड यात मोठी तफावत होती. तिसरा, शाहरुख खानची भूमिका आधी ऋषीजींना. शाहरुख खानला सुपरस्टार बनण्यात दिवाना या चित्रपटाचा फार मोठा वाटा. या चित्रपटातील शाहरुखची नकारात्मक छटा असलेली भूमिका सुरुवातीला ऋषी कपूर यांना ऑफर करण्यात आली. मात्र त्याचवेळी ऋषीजींना कोणतीही नकारात्मक भूमिका करायची नव्हती, त्यामुळे त्यांनी ती नाकारली. परिणामी ती भूमिका शाहरुख खानकडे गेली आणि ऋषी कपूर यांनी या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका साकारली. ऋषी कपूर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट, त्यांचे किस्से, त्यांचा तो हसरा चेहरा कायम आपल्या आठवणीत राहील. चॉकलेट बॉय ते एक प्रगल्भ अभिनेता असा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या महान कलाकाराला आमची विनम्र श्रद्धांजली. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.